गलतीने पण तांदळाच्या पाण्यामध्ये ही एक गोष्ट मिसळून आपल्या केसांना लावू नका, नाहीतर तुमचेही केस इतके भयंकर वाढतील की तुम्ही कापून कापून थकून जाल। ही रेमेडी इतकी पॉवरफुल आणि जबरदस्त आहे की टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस उगवते, आपली पातळ वेणी जाडमध्ये कन्वर्ट करते। तांदळाच्या पाण्यात एक गोष्ट मिसळून मी आपल्या केसांना लावली, 3 दिवसात केस भयंकर लांबदाट झाले। मी फक्त 3 दिवसामध्ये आपल्या केसांना पायापर्यंत लांबदाट केले आहे, फक्त या तांदळाच्या पाण्यामध्ये ही एक गोष्ट मिसळून। विश्वास नाही होत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ करणार आहे की कसे मी या तांदळाच्या पाण्याचा वापर करून यामध्ये एक गोष्ट मिसळून आपल्या केसांना पायापर्यंत लांबदाट केले आहे, माझी पातळ वेणी जाडमध्ये कन्वर्ट केली आहे, माझ्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा याने केस उगवले आहे। फक्त मीच नाही तर माझ्या काही सबस्क्रायबरनी सुद्धा या रेमेडीचा वापर करून आपल्या केसांची लांबी पायापर्यंत केली आहे, फक्त या तांदळाच्या पाण्याचा वापर करून। हा एक खास नुस्खा माझ्या म्हणण्याप्रमाणे वापरला यांनी आणि यांच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा नवीन केस येऊन केसांच्या लांबीला बूस्ट केले आहे या रेमेडीने। यांच्या केसांची लांबी इतकी वेगाने होत आहे की यांनी आपल्या केसांची बॅक फोटोज मला पाठवली आहे। आता त्यांच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक पडलेला आहे, त्यांचे अगोदरचे केस आणि आताचे केस तुम्ही स्वतः बघू शकता। तुमच्या पण केसांवर असाच रिझल्ट तुम्हाला दिसेल। तुमच्या केसांना फक्त 3 दिवसामध्ये लांबदाट करायचे आहे तर ही रेमेडी फक्त तुमच्यासाठीच आहे। ज्या पण लहान मुली आहे ना, त्यांना कोणत्या पण रेमेडी वापरणे सोपं नाही आहे आणि त्यावर विश्वास ठेवणं तर आणखीच कठीण आहे, कारण की पॅरेंट्स पण अलाव नाही करत। पण ही रेमेडी 100% इफेक्टिव्ह आहे आणि याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे। या रेमेडीला कोणत्या पण वयाचे लोक वापरू शकते, हे खूप फायदे देते आपल्या केसांना। या रेमेडीचे आपल्या केसांना पूर्णपणे बेनिफिट मिळण्यासाठी या रेमेडीला चांगल्याने समजून घ्यायचे आहे, कसे बनवायचे आहे, कसे लावायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किती वेळ हे लावून ठेवायचं आहे, कधी केस धुवायचे आहे, हे जर तुम्हाला समजले तर तुमचे केस वाढण्यासाठी तुम्हाला कोणीच नाही थांबवू शकणार। तुमचे केस इतके दाट होतील, इतके भयंकर वाढतील की तुम्ही शॉक व्हाल या रेमेडीचा रिझल्ट पाहून। तुम्ही जर ॲज इट पद्धतीने माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही जर बनवून लावले तर तुमच्या केसांची लेंथ फक्त 3 दिवसात बूस्ट होणार आहे। म्हणून म्हणते जे पण मी सांगत आहे ते लक्ष देऊन बघा आणि समजून घ्या, कारण की या रेमेडीने जे माझ्या केसांवर परफेक्ट रिझल्ट दिला आहे ना, त्यासोबतच माझ्या सबस्क्रायबरला पण जो 100% फायदा मिळाला आहे, जो परफेक्ट रिझल्ट मिळाला आहे, तसाच परिणाम मला तुमच्या केसांवरती बघायचा आहे, कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या पण लांब झालेल्या केसांचे फोटोज मी शेअर करू शकेल। म्हणून या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण बघायचे आहे। चला तर मग रेमेडी बनवायला स्टार्ट करूया। तर त्यासाठी हवे आहे आपल्याला तांदूळ। तांदूळ तुम्ही कोणत्याही क्वालिटीचे घेऊ शकता, राशनचे किंवा बासमती कोणतेही तांदूळ ही रेमेडी बनवण्यासाठी चालणार आहे। गॅरंटी देते हा नुस्खा वापरताच तुम्हाला तुमचे केस सांभाळणे कठीण होईल। मी आपल्या केसांना फक्त या तांदळाच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू मिक्स करून लावली, रातूनच माझे केस रेशमसारखे मुलायम चमकदार झाले व फक्त 3 दिवसात माझे केस खांद्यापासून ते पायापर्यंत लांबदाट झाले। तर बघू शकता या तांदूळला आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। मी प्लेटमधले तांदूळ या कटोरीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला पाणी टाकून या तांदूळला स्वच्छ करून घ्यायचे आहे। या प्रकारे ज्या प्रकारे मी तुम्हाला धुवून दाखवत आहे त्या प्रकारे आपल्याला स्वच्छ पाण्याने या तांदूळला अगोदर धुवून घ्यायचे आहे, कारण की मार्केटमधून आपण जेव्हा आणतो तेव्हा यावरती काही ना काही केमिकल्स लागलेले असतात। किडे वगैरे नाही लागले पाहिजे धान्यामध्ये, म्हणून यावरती काही ना काही केमिकल्स मिसळलेले असतात आणि ते आपल्या केसांना हानिकारक असते। म्हणून आपल्याला स्वच्छ पाण्याने अगोदर कोणतेही तांदूळ असो धुवून घ्यायचे आहे। तर इथे मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि नंतर एक स्टीलचं भांडं घेऊन त्यामध्ये आता हे ट्रान्सफर करत आहे धुतलेले तांदूळ। हे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला थोड्या वेळासाठी पकवून घ्यायचे आहे, एखादी उकळी काढून घ्यायची आहे। पकवून घेतल्याने आपल्याला जे पाणी हवं आहे तांदळाचं ते पाणी आपल्याला इझिली मिळून जाणार। तर व्यवस्थित सर्व तांदूळ मी इथे टाकून घेतलेले आहे स्टीलच्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये
1 ग्लास फिल्टर वॉटर ॲड केलेला आहे. आता आपल्याला हे भांडं गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे. जोपर्यंत उकळी येत नाही या पाण्याला तोपर्यंत या तांदूळला या पाण्यामध्ये शिजवत ठेवायचे आहे, म्हणजे पकू द्यायचे आहे. या प्रकारे चमचच्या सहाय्याने फिरवत पण राहायचे आहे, जेणेकरून हे तांदूळ आतमध्ये चिकटणार नाही आणि व्यवस्थित पलटी केल्याने यामधले जे काही पोषक तत्व आहे, मिनरल्स आहेत, ते पूर्णपणे आपल्याला मिळून जाणार. तांदूळ आपल्या सेहतसाठी खूप फायद्याचे आहे, पण त्याहूनही अधिक याचे पाणी जे आहे तांदळाचे ते आपल्या केसांसाठी खूपच फायद्याचे आहे. समजा की तांदूळ आपल्या केसांसाठी एक खतच आहे. तांदळाचे पाणी जेव्हा आपल्या केसांच्या मुळांना जाताच आपल्या केसांची मुळं घट्ट होतात, म्हणजे की आपल्या केसांना आतमधून मजबूत करतात हे तांदळाचे पाणी, आणि आपली केस गळती तुरंत स्टॉप होते आणि आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती नवीन केस येते आणि आपल्या केसांची नवीन ग्रोथ होते. फक्त आपल्याला व्यवस्थितपणे शिजू द्यायची आहे याला. तर इथे मी 5 मिनिट एक उकळी काढून घेतलेली आहे आणि जे तांदळाचं पाणी आपल्याला हवं आहे ते मी या कटोरीमध्ये गाळून घेत आहे. जेवढं मला हवं आहे एकदा वापरण्यासाठी तेवढं मी इथे गाळून घेते. मी हे पाणी 2दा वापरण्यासाठी बनवलेलं आहे. तांदळाचं जे काही उरलेलं पाणी आहे ते मी स्टोअर करून ठेवणार, म्हणजे की ते एका ग्लासमध्ये गाळून ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून देणार. तर 2दा वापरण्यासाठी इथे मी तांदळाचं पाणी बनवलेलं आहे आणि तुम्हीही बनवून ठेवू शकता. असं केल्याने आपलाच वेळ वाचेल. तर इथे जे काही उरलेलं पाणी आहे ते मी या ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. या चाळणीच्या मदतीने गाळून घेतलेला आहे आणि जे उरलेला आहे तांदूळ आहे, म्हणजे की शिजवलेला, तो आपण फेकून न देता त्याचा भातही बनवून खाऊ शकतो. तर हे जे पाणी आहे ते मी आता एका प्लेटने झाकून हे फ्रीजमध्ये ठेवून देणार, म्हणजे की फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवणार दुसऱ्यांदा वापरण्यासाठी. नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आपल्याला इथे घ्यायचे आहे थोडंसं एरंडी तेल, म्हणजे की 1 चम्मच एरंडी तेल आपल्याला या तांदळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. एरंडी तेलाने आपले केस दाट आणि लांब होणार, म्हणजे की तांदळाच्या पाण्यामध्ये जेव्हा हे एरंडी तेल या तांदळाच्या पाण्यामध्ये मिसळताच याची पॉवर दुप्पट होऊन जाते. आपल्या केसांसाठी हे खूप पॉवरफुल सोल्युशन बनून जाते. म्हणून इथे आपल्याला 1 चम्मच एरंडी तेल यामध्ये ॲड करायचं आहे तांदळाच्या पाण्यामध्ये. ही एक गोष्ट तुम्ही यामध्ये ॲड करून आपल्या केसांना लावली तर तुमचेही केस खूप भयंकर लांब, दाट व मुळापासून मजबूत होतील. तुमच्या केसांची ग्रोथ बूस्ट होणार या एरंडी तेलाने, म्हणजे की हे 2 वस्तू आपल्या केसांसाठी इतके रामबाण उपाय आहे. हे एक आयुर्वेदिक सोल्युशन आहे आपल्या केसांसाठी. हे पाणी आता आपल्या केसांवरती दुप्पट काम करणार. दाट आणि लांब केसांसाठी तांदळाच्या पाण्याचा असा वापर करा. आपल्या केसांवर कितीही पातळ केस असू द्या, या रेमेडीने लांब सडक घनदाट होतील. अगदी 100% खात्रीशीर उपाय आहे. आणि या रेमेडीची सगळ्यात खास गोष्ट आहे की ही रेमेडी लहान मुलींपासून ते म्हातारपणापर्यंत कोणत्याही वयाची लोक या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती करू शकते, कारण की हे एक आयुर्वेदिक सोल्युशन आहे, केमिकल फ्री आहे. मेल फिमेल दोन्ही या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती करू शकतात, कारण की गरमीमुळे खूप जास्ती प्रमाणामध्ये लोकांचे केस गळून टक्कल पडत आहे. यामध्ये हे एक गोष्ट मिसळताच, या तांदळाच्या पाण्यामध्ये एरंडी तेल मिसळताच हे आपल्या निर्जीव केसांना जिवंत करते. आपल्या थांबलेल्या केसांच्या वाढीला हे रिपेअर करते, नरिशमेंट करते आणि आपल्या केसांची ग्रोथ पुन्हा वेगाने होते. तर इथे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून सुद्धा हे पाणी आपल्या केसांवरती वापरू शकता. पण मी हे आपल्या हातानेच आपल्या केसांच्या मुळांना व्यवस्थित अप्लाय करते, आपल्या केसांच्या मुळांना व्यवस्थितपणे लावते. केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकांपर्यंत ही रेमेडी आपल्याला रात्रीला आपल्या केसांमध्ये अप्लाय करायची आहे आणि सकाळला उठून आपल्या चांगल्या आवडतीच्या शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखेच तुमचेही केस 3 दिवसामध्ये पायापर्यंत लांब, दाट व मजबूत होणार. म्हणून म्हणते या रेमेडीला नक्की एकदा ट्राय करा आणि इतर लोकांनाही शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातनं, कोणत्या गावातनं, कोणत्या ठिकाणावरून मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण कळणार ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोचलेली आहे. चला तर मग बाय.